मला तुझे आभार मानायचेत. आभार का? मी हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली म्हणून? ते तर आहेच, पण बस ना. थँक्स. तू जो मला मंत्रीपद स्वीकारण्याचा सल्ला दिलास ना, तो आवडला मला, आणि ते मंत्रीपद स्वीकारायचं ठरवलंय मी. छान. मी फोन या कारणासाठी केलं होतं की तुझ्या भावाचा फोन आला होता अमृताला. खूप घाबरला होता तो. कोणाची भीती वाटते ग त्याला? माझी नाही, कारण माझी भीती तर तुला वाटायला पाहिजे जानकी. अरे आणि ज्या दिवशी तू भेटशील ना त्या दिवशी मी. त्या दिवशी नाही, उद्या. उद्या आपण भेटतोय जानकी. उद्या मला भेट, मग तुझी सगळी टेन्शन्स मी दूर करेन जानकी. मी वाट पाहतोय तुझी. बाय स्वीटी. आय एम सॉरी, मी तुमची सकाळ जरा खराब करते, पण युगंधरा सरतापेने अक्षरशः गरळ उकलीये. वाचा. मी तुला म्हणालो होतो ना, हा त्यांनी टणात्कार काढलाय त्यांच्या धनुष्याचा. मग यावर आपली रिॲक्शन काय असणार? दुर्लक्ष. का? म्हणजे तिची अपेक्षा असताना आपण वार करायचा नाही. पण तुम्हाला कोणी सांगितलं की त्या अपेक्षा धरून बसल्या असतील म्हणून? म्हणजे त्यांनाही ठाम विश्वास आहे की तुम्ही दुर्लक्षच करणार, म्हणून तर मर्यादा सोडून टीका केल्यात त्यांनी. मग मी काय करावं असं तुला वाटतंय? अब्रू नुकसानीचा दावा. जास्तीत जास्त काय नुकसान होईल तिचं? तिच्या न्यूजपेपरच्या ऑफिसला कुलूप लागू शकतं. हो, नरसिंह किल्लेदार म्हणे आता सार्वजनिक बांधकाम खात्यावर फिल्डिंग लावणे. साप आता बिळाच्या तोंडाशी आलाय. याचा काठीच. खरं तर मला याची कोणकोण यापूर्वीच लागली होती. एकेकाळी मुख्यमंत्री पदाचा दावेदार आता या पदावर समाधान मानतोय. यालाच म्हणतात दुधाची ताण ताकावर भागवणे. मी तर विचार करतोय की त्याला ताक तरी नीट पिऊ द्यायचं का नाही. तू कशाला काळजी करतोयस ना? पावण्याच्या काठीने साप मरतोय ना, तर मरू दे ना. आपण कशाला भुई रोपटायची? म्हणजे आपण सोडून दुसरा बी कुणीतरी त्याच्या वाईटावर आहे म्हणायचा. पाथर्डीचे आमदार पाथरकर याच खात्याकडे डोळे लावून बसले. हा, आता नरसिंहासमोर ते ताकदीने कमी पडतील, पण सहजासहजी मागे नक्कीच हटणार नाही. आणि त्यांना काही कमी पडलं तर आपल्याकडनं पुरवू ना. यांच्याशी आत्याबाईंबद्दल तरी काही बोललात का तुम्ही? काही नाही. सध्या साधं बोलत नाही आम्ही एकमेकांशी. कुठल्याही विषयावरची चर्चा लांबच राहिली. काही नाही. आणि यावेळेला मी पण ठरवलंय, मी 4-4 वेळा जाऊन त्याच्याशी नाही बोलणार. दरवेळेला करतो मी ते, पण ह्या वेळेला फुकटची शिक्षा आता ह्यापुढे मी भोगणार नाही. वामन दादा, आता तुम्हीच तर शेवटची आशा आहात ना. तुम्ही कसं वागायला लागलात तर चालकी सगळ्यांचं सगळं कसं भलं होईल हे बघण्याचा ठेका नाही घेतलाय ग मी. मलाही राग येऊ शकतो. शेवटी मीही किल्लेदारच आहे. कुणाचं काही महत्वाचं काम असेल घे, मी नंतर बोलतो तुझ्याशी. घे.